आज आपण इयत्ता 8वी मराठी स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. पहिली चौकट आहे, खित्री महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये. 2 वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे तर्कशुद्ध आणि दुसरं आहे तर्कसंगत. स्वामीजींचं उत्तर कसं होतं? तर्कशुद्ध आणि तर्कसंगत. प्रश्न दुसरा, वैशिष्ट्ये लिहा. श्रीपादशिलाची वैशिष्ट्ये लिहायची आहेत आपल्याला 2. पहिलं वैशिष्ट्य, किनाऱ्यापासून समुद्रात 1-1.5 फर्लांग आत होती आणि दुसरं पाण्याच्या भरपूर वर होती. आहे शार्क मासे. शार्क मासेची 2 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. पहिलं आहे जबरदस्त जबडा आणि दुसरं आहे दात हत्तीच्या सुळक्यासारखे. प्रश्न तिसरा, हे केव्हा घडेल ते लिहा. परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. उत्तर, मन, बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर. माणसाची अंतस्थ चेतना फुलेल. उत्तर, विरोध व प्रतिकूलता जास्त असल्यावर. चौथा प्रश्न आहे, परिणाम लिहा. स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले. याचा काय परिणाम झालाय? उत्तर, स्वामी किती प्रामाणिक आहेत हे ग्रंथपालांनी तपासायचे ठरवले. नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले. याचा परिणाम झालाय. उत्तर, नावाड्यांनी त्यांना नावेतून न्यायला नकार दिला. प्रश्न 5 आहे, तुमचे मत लिहा. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथवाचनाबद्दल व्यक्त केलेले मत. उत्तर, एका दिवसात 1 खंड वाचून होणे शक्यच नसते. वाचनाचा इतका प्रचंड वेग असलेला माणूस ग्रंथपालाने पूर्वी पाहिलाच नव्हता. एखादे पुस्तक वरवर चाळून ते आपल्या उपयोगाचे नाही हे लक्षात आल्यावर काही वाचक ते पुस्तक परत करतात. पण स्वामींनी मात्र दिवसाला 1 खंड याप्रमाणे 3 दिवसात 3 खंड वाचून परत केले. हे 3 खंड स्वामींनी वाचले असतील यावर ग्रंथपालाचा विश्वास बसला नाही. काही वाचक आपल्याला वाचनवेड आहे असा आभास निर्माण करतात आणि छाप पाडण्याचा प्रयत्न करतात. बरेचसे साधू लोकांच्या धार्मिक भावनांचा दुरुपयोग करतात. या मार्गाने पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपादशिलेवर न नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत. उत्तर, स्वामींकडे पैसे नव्हते. कोणालाही असे वाटेल की स्वामींकडे पाहून नावाड्यांनी पैसे न घेता स्वामींना पोहोचवायला हवे होते. परंतु नावाडी स्वामींचे मोठेपण ओळखत नव्हते. तसेच माणसांना पैसे घेऊन नावेतून इच्छित स्थळी पोहोचवणे हा त्या नावाड्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे नावाड्यांनी नकार दिला. शिवाय त्या गरीब नावाड्यांचे उत्पन्न ते काय असणार. तसेच स्वामींचे मोठेपण दिसून आल्यावर त्यांना पश्चातापही झाला. त्यामुळे नावाड्यांनी नकार दिला यात मला कोणतीही चूक दिसत नाही. 6वा प्रश्न आहे, स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधा व लिहा. पहिला गुण आहे निर्भयता. निर्भयता दिसणारी वाक्य आहेत. 1. स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. 2. मी आता 2-3 दिवस येथेच राहणार आहे. 3. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. 4. 3 दिवस नुसते थांबले नाही, ते ध्यानस्थ बसले. पुढचा गुण आहे मनाची एकाग्रता. वाक्य आहेत, ते रोज 1 खंड वाचायचे. 2. मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो. 3. मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या लक्षात राहते. पुढचा गुण आहे दृढ निश्चय. वाक्य आहे 1. स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून भ्रमण केले. 2. ते रोज 1 खंड वाचायची. पुढचा गुण आहे देशप्रेम. पहिलं वाक्य आहे, कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. 2. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते. 3. या देशातले अनेक लोक उपाशी आहेत. पुढचा गुण आहे वाचनप्रेम. वाक्य आहे 1. इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. 2. ते रोज 1 खंड वाचायचे. 3. त्यांनी 3 दिवसात 1-1 खंड वाचून परत केले. 7वा प्रश्न आहे, तुमचा अनुभव लिहा. काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो. याविषयी तुमचा अनुभव.
उत्तर, माझी वार्षिक परीक्षा जवळ आली होती. मी थोडा अभ्यास करतच होते, पण अचानक मी आजारी पडले आणि मला जाणवले की आपण नेमके परीक्षेच्या वेळीच अभ्यास करायला सुरुवात केली असती तर आजारी पडलो असतो तर आपला सगळा अभ्यास राहिला असता. आणि मी आजारी असतानासुद्धा थोडा अभ्यास चालूच ठेवला आणि मला परीक्षेत चांगले गुण मिळाले. 8वा प्रश्न आहे, खालील 2 प्रसंगातील फरक स्पष्ट करा. स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार. उडी मारण्यापूर्वीचे विचार पहा. होडीतून माणसांची वाहतूक करणे हा आपला पोटापाण्याचा व्यवसाय आहे, मग आपण त्यांना फुकटात का न्यावे. नंतर उडी मारल्यानंतरचा पहा. स्वामीजींनी उडी मारल्यावर मात्र नावाडी घाबरले. त्यांच्या मनात आले की या माणसाच्या वाटेत संकट आले तर, त्यांचा दम संपला तर. शब्दांशी खेळूयामध्ये निर्भय पासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार होते. त्याचप्रमाणे ता, त्व, आळू, पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा. ता लावून पहा. मोहकचं मोहकता, वीरचं वीरता. 2. त्व लावून माताचं मातृत्व, नेताचं नेतृत्व. आळू हा प्रत्यय लावून दयाचं दयाळू आणि कृपाचं कृपाळू. पणा हा प्रत्यय लावून प्रामाणिकचं प्रामाणिकपणा, वेडेपणा. अशा प्रकारे शब्द भाववाचक नामे तयार होतात. आ आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्ध अर्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. अधोरेखित जे शब्द आहेत त्यांचे विरुद्धार्थी शब्द घ्यायचे, पण वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. सर्वांनी बेसावध राहून काम करावे. याचं वाक्य होईल सर्वांनी सावध राहून काम करावे. गाडी वेगाने चालवू नये, गाडी हळू चालवावी. शिळे अन्न खाऊ नये, ताजे अन्न खावे. कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये, सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. जॉन अप्रामाणिक मुलगा नाही, जॉन प्रामाणिक मुलगा आहे. खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. उदाहरणार्थ बेसावध, बेपर्वा, बेकायदा, बेफिकीर, बेसुमार आणि बेजबाबदार. शोध घेऊयामध्ये गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या भारतातील 5 व्यक्तींची माहिती आंतरजालाचा वापर करून मिळवा. मिळवलेली माहिती वर्गात सांगा. मुद्दे आहेत संक्षिप्त परिचय, उल्लेखनीय कार्य आणि मिळालेले पुरस्कार. 5 व्यक्तींची माहिती आपण पुढे दिली आहे, ती तुम्ही पाहून घ्या. लिहिते होऊयामध्ये तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकाविषयीची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा. मुद्दे आहेत पुस्तकाचे नाव, लेखक किंवा लेखिका, पुस्तकाचा विषय, साहित्याचा प्रकार, तुम्हाला आवडलेली पात्रे, त्यातील तुम्हाला विशेष वाटलेल्या घटना इत्यादी. पुढे आपण श्यामची या पुस्तकाची माहिती त्या मुद्द्यांच्या आधारे दिली आहे, ती तुम्ही पाहून घ्या. खालील तक्ता पूर्ण करामध्ये संधी आणि संधी विग्रह दिला आहे. अधोमुख, अधोमुखचं अध अधिक मुख. दुर्दैव, दुर्दैवचं दु अधिक दैव. मनोबलचं मन अधिक बल. दुष्कीर्तीचं दु अधिक कीर्ती. बहिष्कृतचं बही अधिक कृत. पुढच्या तक्त्यामध्ये दिला आहे संधी विग्रह आणि संधी. मन अधिक वृत्तीचं मनोवृत्ती. नि अधिक विवादचं निर्विवाद. मन अधिक धैर्याचं मनोधैर्य.
तेज अधिक पुंजचं तेजपुंज, आयु अधिक वेदचं आयुर्वेद.